नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग समीकरणेमधला सराव संच 2.2 प्रश्न पाहत आहोत. प्रश्न पहिल्यातले आपण काही उदाहरणं पाहिले. तर आता उदाहरण क्रमांक 9. तर 2m कंसात m वजा 24 बरोबर 50. तर काय करायचं, 2m ने कंसाला पहिले गुणून घ्यायचं. 2m कंसाचा वर्ग वजा 24ला पण 2m ने गुणायचं. 24 दुने 48 m बरोबर 50. 2m ने कंसाला गुणून घेतलं तर ही स्टेप आली. 2m वर्ग वजा 48 m बरोबर 50. आता आपल्याला सगळ्या संख्या एका साईडला घ्यायच्या असतात, बरोबरच्या पुढं 0, तेव्हा आपल्याला अवयव व्यवस्थित पाडता येतात. 2m वर्ग तसेच वजा 48 m. आता 50 प्लस आहेत, इकडे घेतले तर काय होतील, -50 बरोबर 0. तर आता पूर्ण समीकरण नेहमी लहानात लहान करून घ्यायचं. तर समीकरणाला आपण कितीने भागूयात, 2 ने भागलं तर पूर्ण समीकरणाला भाग जातो. दोन्ही बाजूंना 2 ने भागून समीकरणाच्या दोन्ही बाजूला आपण 2 ने भागलं तर पहा, आता इथे 2 ने भागलं तर काय राहील, m वर्ग वजा इथे येईल 24m वजा 25 बरोबर 0. आता पहा, आपल्याला अवयव पाडायचे. आपण अवयव पाडायला काय करतो, m वर्गचा सहगुणक आणि शेवटची संख्यांचा गुणाकार करतो. वजा 25 इथे काही नाही म्हणजे किती असतो सहगुणक, 1 आणि 25चा गुणाकार केला तर वजा 25. आता वजा 25 आपल्याला गुणाकार पाहायचा आणि मध्ये बेरीज किंवा वजाबाकी करून आपल्याला 24 भेटले पाहिजे. तर आता संख्या शोधूयात आपण. 25 आणि 1 यांचा गुणाकार केल्यास येतो 25 1 25. पण इथे आपल्याला साईन मायनस लागते, तर एका संख्येला मायनस द्यावं लागेल आणि मध्ये कोणतं लागतंय, मायनस. तर मोठ्या संख्येला मायनस द्यावं लागेल, म्हणजे 25मधून 1 गेला तर -24 उरतात. गुणाकार केला तर 25 1 25 -25 असा येतो. तर अवयव शोधले. आता शोधलेले अवयव आपण मध्ये टाकणार आहेत. m जसंच्या तसे, m वर्ग पहिलं पद जसंच्या तसं, वजा 25 वजा 25 आणि 1 हे अवयव शोधले. तर आता टाकूयात आपण. वजा 25m वजा 1m, 1 नाही लिहिले तरी चालतं, m वजा 25 बरोबर 0. 2 मधून काय करायचंय, सामायिक काढायचंय आपल्याला. तर पहिल्या याच्यातून सामायिक m काढू, m वजा 25. आणि दुसऱ्या यातून सामायिक काही निघत नाही, म्हणजे 1 काढू, काय येईल कंसात, m वजा 25 बरोबर 0. आता हे 2 कंस सारखे आले म्हणजेच आपण सोडवलेलं उदाहरण बरोबर आहे. मग m वजा 25 एक कंस घ्यायचा, एकदाच घ्यायचा. दुसरा m अधिक 1 बरोबर 0. प्रत्येक कंसाची किंमत किती आहे, 0. m वजा 25 बरोबर 0 आणि m अधिक 1 बरोबर सुद्धा 0. आता m बरोबर हे -25 बरोबर गेल्यास काय होतात, प्लस, आणि m बरोबर हे +1 बरोबर गेले तर काय होतात, -1. आता पूर्ण वाक्यामध्ये लिहायचं आन्सर की दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे, दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे वजा 3 मुळे 25 आणि वजा 1 आहेत. तर यातलं आपण 9वं उदाहरण पाहिले. 2m कंसात m वजा 24 बरोबर 50. तर पूर्ण 2m ने कंसाला गुणून घेतलं. 2mचा वर्ग वजा 24 दुने 48 m बरोबर
50. आता हे बरोबरच्या पुढचे 50 इकडे आले तर मायनस झाले. -50 बरोबर 0. दोन्ही बाजूला 2ने भागले. m वर्ग वजा 24m वजा 25 बरोबर 0. आता m वर्गचा सहगुणक काही नाही म्हणजे किती असतो? 1. 1 आणि 25चा गुणाकार केला वजा 25. m वर्ग तसंच आणि शेवटची संख्या जशीच्या तशी. मध्ये शोधलेले अवयव टाकले. वजा 25m वजा m. आता m सामायिक काढला दोन्हीतून, m वजा 25. इथे सामायिक काही निघत नाही तर 1 सामायिक काढला, m वजा 25 बरोबर 0. आता जो सारखा कंस आला तो आपण एकदाच लिहिला, m वजा 25. दुसरं एका कंसात टाकलं, m अधिक 1 बरोबर 0. प्रत्येक कंस बरोबर 0. आता वजा 25 इकडे गेले तर काय झाले? प्लस. आणि इकडचे +1 बरोबर गेले तर मायनस. म्हणजे दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे 25 आणि वजा 1 आहेत. आता यातलं पुढचं उदाहरण पाहूयात आपण. 10 नंबरचं उदाहरण. 25m वर्ग बरोबर 9. आता पहा 25m बरोबर 25mचा वर्ग बरोबर 9. आता एका साईडला घेऊया सुरुवातीला. 25m वर्ग हे प्लसचे 9 बरोबर इकडे घेतले तर काय होते? -9 बरोबर 0. आता हे सोडवायचे. 5m कंसाचा वर्ग वजा 3चा वर्ग बरोबर 0. आता 5mचा वर्ग केला तर हेच आपल्याला भेटतंय आणि 3चा वर्ग केला तर 9च आपल्याला भेटतात. तर काय करूयात आता? पहा 5m वर्ग वजा 3चा वर्ग. मग एका कंसात काय येईल? 5m अधिक 3 आणि दुसऱ्या कंसात येईल 5m वजा 3 बरोबर 0. इथं आपण लिहिले असे. आता प्रत्येक कंसाची किंमत किती सांगितलेली आहे? 0. 5m अधिक 3 बरोबर 0. 5m वजा 3 बरोबर 0. 5m बरोबर हे प्लसचे 3 बरोबर गेले तर काय होतील? मायनस. 5m बरोबर हे मायनसचे 3 बरोबर गेले तर काय होतात? प्लस. तर आता आपण mची किंमत लिहिणार आहेत. m बरोबर हे गुणाकारातले 5 कशात जातात? भागाकारात. वजा 3/5. आणि m बरोबर हे गुणाकारातले 5 पुन्हा भागाकारात. तर वर्ग समीकरणाची मुळे दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे मुळे 3 वजा 3/5 आणि 3/5 आहेत. वजा 3/5 आणि 3/5 आहेत. यानंतरचं उदाहरण आपण पुढचं पाहूयात. उदाहरण क्रमांक 11. 7mचा वर्ग बरोबर 21m. 7m वर्ग जसंच्या तसं ठेवूयात. हे बरोबरच्या पुढचे 21m इकडे घेतले तर काय होतील? मायनस बरोबर 0. आता यामधून 7 सामायिक काढूयात. कंसामध्ये काय राहील? m वर्ग वजा m वर्ग वजा 7 × 21 3m बरोबर 0. आता हे 7 आहेत गुणाकारातले बरोबरच्या पुढे गेले तर भागाकारात जातात. काय येईल? हे m वर्ग वजा 3m बरोबर 0. इथे लिहू शकता तुम्ही 7ने भागून या स्टेपला. इथे आलं 7ने भागून. आता पहा m वर्ग वजा 3m बरोबर 0. ह्या दोन्हीतून m सामायिक काढू. m वजा 3 बरोबर 0. आता m बरोबर 0 आणि m वजा 3 बरोबर सुद्धा 0. मग m बरोबर 0 आणि m बरोबर मायनसचे 3 बरोबर गेले तर काय झाले? प्लस. म्हणजे दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे
मुळे 0 आणि 3 आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहिले 9, 10 आणि 11 हे उदाहरणं पाहिले. तर आता पुढचं उदाहरण एक पाहूयात. m वर्ग वजा 11 बरोबर 0. m वर्ग वजा 11 बरोबर 0. आता m वर्ग वजा, आता हे पहा, आपण ॲडजस्टमेंट करतोय. जर याचा वर्ग केला, वर्गमुळात 11चा जर वर्ग केला तर आपल्याला किती मिळतं? 11च मिळतं. ॲडजस्टमेंट करतोय आपण. आता m वजा वर्गमुळात 11 आणि m अधिक वर्गमुळात 11 बरोबर 0. m वजा वर्गमुळात 11, प्रत्येक कंसाची किंमत किती आपली? 0 आहे. m अधिक वर्गमुळात 11 बरोबर 0. आता m बरोबर काय येईल? हे काय होते? प्लस होते 11, आणि हे काय होते? m बरोबरच्या पुढे गेले तर मायनस वर्गमुळात 11. तर दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे मायनस वर्गमुळात 11 आणि वर्गमुळात 11 आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आज वर्ग समीकरणामधला सराव संच 2.2 आपण पाहिलेला आहे. मागच्या व्हिडिओमध्ये राहिलेले उदाहरणं पाहिले होते आपण. आता सराव संच 2.2 मधला प्रश्न पहिल्यातलं 9वं उदाहरण, हे 10 नंबरचं उदाहरण, आणि यानंतर हे 11 नंबरचं आणि 12 नंबरचे उदाहरण आपण हे सराव संच आज हा सराव संच 2.2 आज आपण पूर्ण केलेला आहे. तर सर्वांनी माझे मागचे व्हिडिओ पण पाहायचेत आणि बेसिक गणिताचा अभ्यास करायचा आहे व्यवस्थित. आज आपण वर्ग समीकरणेमधला सराव संच 2.2 पूर्ण पाहिलेला आहे. याचाही तुम्ही सगळे उदाहरणं सोडून सराव करा आणि काही अडचण आल्यास मला कमेंट्स करा. तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.